टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून साजरा करण्याचं प्रयोजन केलेलं असतं आणि त्याला लागूनच अवयवदान पंधरवडा हा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभाग मार्फत साजरा करण्यात येत आहे। त्याच्या अनुषंगाने ठिकठिकाणी वेगवेगळ्या रॅली काढून रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा हे घेऊन जनसामान्यामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे प्रायोजन करण्याकरता शासनाचे निर्देश आहे। त्यानुसार आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी व अध्यापक वर्ग यांनी आम्ही आज इथं नंदुरबार येथे ही रॅली काढलेली आहे आणि अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी जे काही शक्य जेवढं प्रोत्साहन देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय। माझे सगळ्या नागरिकांना विनंती आहे की एक चांगला कार्यक्रम आहे, अवयवदानाचं महत्त्व पटवून देणं ही काळाची गरज आहे। अवयवदान हे कसं श्रेष्ठ आहे, अवयवदान हे कुठल्याही धन किंवा याच्यामध्ये नसून ते एक पुण्य कमावण्याचं साधन आहे आणि आजच्या काळामध्ये जिथं विज्ञान प्रगतीपथावर आहे तिथं सगळं काही जेव्हा धकाधकीचं जीवन चालू आहे तेव्हा कोणाला काय होईल याची काही गॅरंटी नसताना अशा वेळेस जर माणूस सहकार्य आणि सहकार याची भावना जी आपल्याकडे आहे त्यामधून एखादा ब्रेन डेड झालेला व्यक्ती त्याच्या नातेवाईकांनी जर त्याचे काही अवयव 5-6 अवयव जे आहे ते आपण दुसऱ्या अवयवदात्यांना ते देऊ शकतो आणि जेणेकरून त्यांचं जीवन वाचू शकतं अशी ही एक संकल्पना आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये बरंच जनजागृती शासनामार्फत करण्यात येत आहे। परंतु ही मुळात जे ज्याच्यासाठी ही केलेलं आहे ते सामान्य नागरिकांनी याचा लाभ घेण्याकरता त्यांनी पुढे यावं आणि याच्या बाबतीत त्यांनी माहिती घ्यावी आणि अवयवदाता म्हणून आपला फॉर्म भरून द्यावा मेडिकल कॉलेजमध्ये। आणि आजच्या काळामध्ये जवळजवळ 40 लाख हे पूर्ण देशामध्ये पेशंट असे आहेत की त्यांना अवयव पाहिजे आहे आणि त्या अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत। प्रतीक्षा आधी फार मोठी आहे, किडनी फार मोठी प्रतीक्षा आधी आहे, हार्टची आहे। मग अशा सगळ्या पेशंटला जर जीवन द्यायचं असेल तर ब्रेन डेड झालेल्या पेशंटचं अवयवदान जर झालं तर एका पेशंटपासून जवळजवळ 5 लोकांचं जीव वाचू शकतं आणि ही संकल्पना आहे आणि ही काळाची गरज आहे। म्हणून माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की याच्याविषयी आपण स्वतः अवयवदानाचा फॉर्म भरावा आणि आपल्या नातेवाईकांना पण प्रवृत्त करून या चळवळीला सहभाग घ्यावा। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।